प्रभु साहब भी आज राजेश पांडे ने नशे के विरोध में नहीं, ऐसा है कि नशा का जो समस्या है, एक तो इस कुरार विलेज और दिंडोशी में बहुत ज्यादा पैमाने पे है। इसके बारे में मैंने भी विधानसभा में आवाज उठाया था। मैं डीसीपी, एडिशनल सीपी तक इसकी कंप्लेंट की थी, लेकिन नशा बेचने वाले जो लोग हैं उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई। मैंने अभी सीनियर पीआई जो नया आया उनसे भी बात की आने के पहले, तो उन्होंने मुझे आश्वासित किया है कि नशा का जो भी कोई सामान सामग्री जो बेचता है उसको हम छोड़ेंगे नहीं। मैं बोला उसको छोड़ेंगे नहीं और उसके ऊपर कार्रवाई मत करो, उनकी भीड़ निकालो भर चौक में, तो पब्लिक को पता चलेगा कि ये चोर है, ये सब ये काम करता है और एक पीढ़ी बर्बाद कर रहा है। मगर ऐसे लोगों को तो पॉलिटिशियन ही सपोर्ट कर रहे हैं, सुनने में आया है। नहीं, देखो, कोई पॉलिटिशियन राजनेता इसको सपोर्ट नहीं करेगा। अगर जो करता है उसका मैं निषेध करता हूँ, लेकिन ऐसा कोई नहीं करेगा, कोई राजनेता नहीं करेगा, क्योंकि आने वाली एक पीढ़ी हमारी बर्बाद हो रही है और इसके खिलाफ हम सबको मिलके लड़ाई लड़नी है। और मैं आपके साथ हूँ कि पुलिस, आज तुम अनशन में बैठे हो, ठीक है, शाम को आप अनशन छोड़ेंगे, लेकिन मैं आपको एक ही बोलता हूँ कि इसके आगे अगर सीनियर पीआई ने अगर किसी तरह की कार्रवाई नहीं की तो डीसीपी के ऑफिस के सामने आपके साथ मैं बैठूंगा। डीसीपी ऑफिस के सामने आपके साथ मैं बैठूंगा, क्योंकि यहाँ के पुलिस कर्मचारी और कायदा सुव्यवस्था जिस तरह से होनी चाहिए उसको बरकरार रखने के लिए यहाँ के पुलिस सक्षम नहीं है। लेकिन उनको अभी संधि, तो आज के बाद हमने उनसे टाइम मांगा है, तो ठीक है, क्या करते देखते। सही बात, एक मौका देना चाहिए, मुझे ऐसा लगता है। लेकिन मैं तो इसके खिलाफ हूँ कि पुलिस ने कार्रवाई करनी चाहिए। पुलिस के लोगों ने जो लोग बेचते हैं उसकी भीड़ निकालनी चाहिए और लोगों में बेइज्जत करना चाहिए इनको, तो ये सुधरेंगे। सर, एक छोटासा मुद्दा आहे। तुम्ही म्हणालात की पॉलिटिशियन लोक सपोर्ट नाही करत, परंतु आप्पापाडा सारख्या विभागामध्ये जिथे आम्ही लोक लहानाचे मोठे झालेलो आहोत, त्या ठिकाणी आम्ही स्वतः पाहिलेला विद्यार्थी वर्ग जो असतो, कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा किंवा मुलगी, त्यांच्या घरची मी असं म्हणतो की तो जर नशा विक्री करणारा असेल किंवा नशाबाज लोकांना कोणी पाठिंबा देणार असेल, त्याचं नाव तुम्ही घोषित करा। आणि आता नवीन सरकार आलेलं आहे, नवीन मुख्यमंत्री आहे, त्याच्यावर तक्रार करा, त्याच्यावर कारवाई होईल। मी पण आमदार म्हणून त्याच्यावर मागे लागतो। त्यांना सोडवायला येणारे जे लोक असतात पक्षाचे, त्यांच्या विरोधामध्ये पण मी तर स्पष्ट सांगतो की नशाबाज जी लोक आहेत, नशा विकणारी लोक आहेत, त्याला कुठच्याही राजकीय पक्षाने पाठिंबा देऊ नये। एक पिढी बर्बाद होते आणि त्यामुळे तुम्ही अशी नाव असेल तर माझ्याकडे द्या, तर त्याच्यावर कारवाई करायला। बरोबर, ठीक आहे। तर जे पारेख नगरचं जे गार्डन आहे, त्या गार्डनचं पण साहेबांनी त्यांनी दिलंय मला, त्याचं ते मी पाठवलं डीसीपीला, पोलिसाला पण मी सांगितलेलं आहे। त्याच्यावर सरकार काय ते कामच चालू आहे, त्यामुळे ना सिक्युरिटी ना काय अशी परिस्थिती आहे तिकडे। तरी पण जे आहे ते भयानक आहे, त्याच्या विरुद्ध पण कारवाई करायला लावू, ठीक आहे। खरं राजेश पांडेजी यांना मी शुभेच्छा देण्यासाठी आणि नशामुक्तीसाठी जे त्यांनी आंदोलन चालू केलंय त्याला समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत। कारण हे आंदोलन फक्त राजेश पांडेजीचं एकट्याचं नाहीये, किंवा दिंडोशी क्षेत्रामधलं जे नशा, ह्या नशेला अनेक, म्हणजे मला वाटतं की मेडिकल पासून तर अनेक ठिकाणी या छोट्या छोट्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात आणि अतिशय स्वस्तामध्ये पण मिळतात। त्याच्यामुळे आजचा युवक, जो कॉलेजचा युवक आहे, जो झोपडपट्टीमध्ये स्लम भागामध्ये खास करून जो राहणारा आहे, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरे गेलेले आणि कुरार गावच्या अनेक भागामध्ये या लोकांचे अड्डे झालेले आहेत। मला वाटतं काही अड्ड्यांवर स्वतः राजेश पांडेजींनी आपले मीडिया घेऊन चॅनलच्या माध्यमातून हे राज्याच्या समोर दाखवण्याचं काम पोलिसांना केलेलं आहे। आणि म्हणून हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे। या प्रश्नाला राजेश पांडेजींनी जे हात घातलाय, ह्या सर्व याच्यासाठी माझ्या पक्षाच्या असतील किंवा माझ्या कुटुंबाच्या असतील आणि कुरार गावाच्या जनतेच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला या अभियानामध्ये आपल्याला समर्थन देतो। हे लवकरात लवकर बंद झालं पाहिजे। हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कुरार सारख्या ह्या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अनेक समाजाच्या, जातीची, धर्माची मुलं या नशेच्या आहारी गेलेली आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। ज्या युवकांना आपण देशाचं भविष्य बोललं जातो आणि ती पिढी जर अशी बर्बाद व्हायला लागली या नशेमध्ये, तर नक्कीच त्याचं दुःख आम्हाला होईल आणि त्याचं एक मोठं आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताचं रत्न ज्यांना आपण बोललं जातो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या निमित्ताने आज माझे मित्र आणि या कुरार गावचे नागरिक राजेश पांडेजींनी
सुरुवात केलेली आहे त्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि समर्थन